नमस्कार मित्रांनो, मनुष्य या समाजाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. या समाजातच तो जन्मतो, वाढतो आणि इथेच लोप पावतो. या समाजात नाना प्रकारची माणसं असतात. काही लोक सुखी असतात, काही लोक दुःखी असतात, काही लोक पुण्यवान असतात. या सर्वांबरोबर त्याने जर चांगले संबंध जपले तर नक्की काय होतं हे महर्षी पतंजलींनी आपल्या पातंजल योगसूत्रामधल्या विभूतिपादामधल्या सूत्र नंबर 23 मध्ये सांगितलंय. हेच सूत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. मैत्री आदिषु बलानी. आपण या सूत्राची फोड करून नक्की या सूत्रामध्ये काय म्हणलंय ते बघूया. सूत्र समजताना ज्यावेळी आपल्याला मैत्री आदिषु हे समजून घ्यायचंय त्यावेळी आपल्याला पुन्हा मागे म्हणजे समाधीपादातल्या सूत्र नंबर 33 कडे जावं लागेल. त्याच्यामध्ये महर्षी पतंजली मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या 4 भावनांचे वर्णन करतात. त्यातली जर उपेक्षा भावना सोडून दिली तर पहिली भावना म्हणजे मैत्रीची भावना काय सांगते तर आपल्याला सुखी लोकांसोबत मैत्री करायची. जे जे लोक समाजात दुःखी भावनेत आहेत त्यांच्यासोबत आपल्याला आपली करुणा दाखवायची. तसेच जे काही चांगले किंवा आनंदी किंवा पुण्यमयी लोक असतील त्यांच्याशी आपल्या आनंदाची भावना ही जागृत ठेवायची. या सर्व गोष्टींवरती म्हणजेच मैत्री आदिषु म्हणजेच मैत्री आणि करुणा आणि मुदिता यांच्यावरती जर आपण संयम मिळवला तर बलानी म्हणजे आपल्याला प्रचंड शक्ती प्राप्त होते. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊया. अंगुलीमाल नावाचा एक हिंस्त्र व्यक्ती जंगलामध्ये राहत असतो. तो जंगलामधून जो व्यक्ती ये जा करेल त्याची बोटं कापायचा आणि त्या बोटांची माळ करून आपल्या गळ्यात घालायचा. जेव्हा गौतम बुद्ध त्या जंगलातून जात असतात तेव्हा गौतम बुद्ध अंगुलीमालशी जो संवाद साधतात तेव्हा अंगुलीमाल त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. हा व्यक्ती ज्याप्रमाणे गौतम बुद्धांसमोर नतमस्तक होतो त्यांच्यामुळेच गौतम बुद्ध हे कसे या मैत्री, करुणा आणि मुदिता यांच्यावरती संयम साधून त्याच्याशी संभाषण करतात हे लक्षात येते. गौतम बुद्धाने त्याच प्रकारे अगदी पिसाळलेल्या हत्तीला देखील आपल्या समोर नतमस्तक केले होते. याचप्रमाणे निर्वस्त्र लोकांचं दुःख लक्षात घेता आजन्म आपले कपडे सोडून देणारे महात्मा गांधी असो किंवा दीनदुबळ्या लोकांची आजन्म सेवा करणारे मदर टेरेसा असो, यांनी लोकांसाठी आपले जीवनाचा त्याग दिलाय आणि आपल्या आयुष्यामध्ये मैत्री आदिषुचा संयम प्रस्थापित केलाय. विभूतिपादामधला अजूनही भाग आपल्याला अशा सूत्राने बघायचा आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायचा आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.